अपने पूरे परिवार के साथ झूलेलाल डे नाइट वाटर पार्क चले। हाँ, पर कैसे? आसान है। जलगांव में पहली बार झूलेलाल डे नाइट वाटर पार्क जलगांव सिटी से पिक एंड ड्रॉप की सुविधा जो शुरू हो गई है। पर पर्सन सिर्फ 699 में पिक एंड ड्रॉप के साथ वाटर पार्क में पूरे राइड्स भी एंजॉय करो और पेट भर लंच या डिनर का भी आनंद उठाओ। पिक एंड ड्रॉप के लिए आज ही संपर्क करें 9890770859। झूलेलाल वाटर पार्क एंड रिसोर्ट, अनुभूति स्कूल के पीछे, शिरसोली रोड, जलगांव। पाचोरा तालुक्यातील बामरुड शेत शिवारातील शेतकरी आत्माराम पाटील यांचे शेतगट क्रमांक 611 यांचे शेतातील नाल्यातील नैसर्गिक पाणी वाहून जाण्यास नाल्यास मोकळा करण्यासाठी शेतकऱ्याने अडथळा करू नये असे आदेश प्राप्त झाल्याने त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी नाला मोकळा करण्याची योग्य ती कारवाई न करता या शेतांशी काही एक संबंध नसणाऱ्या रमेश नामक इसमाचे संबंधित अधिकाऱ्यांनी ऐकून घेत रस्ता वहिवाट आखत तशा खुणा शेतगट नंबर 611 या शेतात गाडून आखणी करून चुकीची कारवाई करत अर्ध्या शेतात रस्ता टाकून शेतकरी आत्माराम पाटील यांचे मोठे आर्थिक नुकसान केले। तसेच सदर कारवाई नोटीसवर जेसीबी वापरण्याचा कुठलाही उल्लेख नसताना देखील जेसीबीचा वापर करून संबंधित 611चे मालक घरी गेल्यावर शेतामध्ये जेसीबीच्या सहाय्याने अधिकचे गड्डे करून खुणा गाडून घेतल्या व हजारो वर्षांपासून स्थापित मसोब्याचे ठाणे नस्तानभूत करून काटे कुंपण उद्ध्वस्त केले असा आरोप करत असे गैरकृत्य करणाऱ्यांवर कारवाई व्हावी याबाबतचा तक्रारी अर्ज दिनांक 1 जून 2024 रोजी तक्रारकर्ते आत्माराम पाटील राहणार राणीचे बामरुड यांनी पाचोरा पोलिसात दिला असून त्याबाबतची माहिती त्यांनी आज दिनांक 3 जून रोजी दुपारी 3 वाजता दिली आहे। तसेच असे करणारे संबंधित जेसीबी मालक, जेसीबी मालकाचा मुलगा व असे शेतात करून घेणाऱ्या रमेश नामक इसमावर तात्काळ कायदेशीर कारवाई व्हावी व ही कारवाई न झाल्यास आमरण उपोषणासह आत्मदहन करू असा इशारा तक्रारकर्ते शेतकरी आत्माराम पाटील यांनी दिला आहे। मी आत्माराम रामदास पाटील, मुक्काम पोस्ट बामरुड, राज्य तालुका पाचोरा, जिल्हा जळगाव येथील रहिवासी असून माझ्या सामनेर शिवारात वळलोपार्जित क्षेत्र गट नंबर 611च्या अगोदरचे क्षेत्र 12 एकर 8 गुंठे असताना हे क्षेत्र गट स्कीम मध्ये 58 क्षेत्रामध्ये कमी झालेले आहे। त्यावर मी 155 प्रमाणे पुष्कळ ठिकाणी अर्ज पाठवलेले आहेत। त्याच्यावर आताही काही कारवाई करण्यात आलेली नाही। त्यानंतर शेजारी शेतकरी याने मोजणी शासकीय मोजणी करताना त्याच्या पूर्वेकडील गटामध्ये 622 या गटामध्ये 28 ते 36 आर क्षेत्र चोरून 28 ते 36 आर क्षेत्र आमच्या 610 गटाचे मोजून घेण्यात आलेले आहे। सदर ही मोजणी अतिशय चुकीची असल्यामुळे त्यावर माझ्यावर खोट्या नाट्यात केसी करत आहे आणि हा पूर्ववत असलेला नाला 611च्या कब्जात असलेला नाला 610च्या कब्जात घेतलेला आहे। हे सरळ आमच्यावर अन्याय केला जात आहे। त्यामुळे मी प्रशासनाला कित्येक ठिकाणी अर्ज देऊन पोलीस स्टेशनलाही आता अर्ज दिलेला आहे। मी आता 4-5 दिवस अर्ज देऊन झाल्यानंतर अद्यापही याच्यावर काही कारवाईसाठी ते आलेले नाही। सदर मी 2 दिवस अजून पुन्हा वाट पाहून 7व्या दिवशी मी पुन्हा पोलीस स्टेशनला भेट देईल। त्यानंतर त्यांनी जर या आमच्या दिलेल्या अर्ज फाट्यांवर माझ्या शेतगटाच्या याच्यावर विचार केला नाही किंवा काही आम्हाला न्याय मिळवून दिला नाही तर सरळ आम्ही पुढच्या पोझिशनला दोन्ही अभिलेख तहसीलदार, पोलीस स्टेशनवर प्रांत ऑफिस यांच्या समोर डायरेक्ट उपोषणाला, अखंड आमरण उपोषणाला बसू, नाहीतर शेवटी नाहीच नाही मिळाला तर फाशी घेऊन आत्महत्या करून घेऊ। कारण की आमचे क्षेत्र हे जर असे जर करायला लागले तर हे सर्व क्षेत्र आम्हाला सोडून इथून हात जोडून निघून जावं लागेल। यावर ते आम्हाला काही पर्याय शिल्लक राहिलेला नाही। त्यामुळे मी शासनाला हात जोडून विनंती करतो की मला लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा म्हणून। एवढं बोलून मी माझं बोलणं संपवतो।